या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचा सिलेबस काय असतो। यामध्ये आपण मेनली बघणार आहे की सब्जेक्ट किती आहे, लॅब किती असतात, त्यानंतर कॉलेज किती लेक्चर प्रॅक्टिकल किती कंडक्ट करू शकतं, त्याच्यानंतर मिनिमम किती कंडक्ट केले पाहिजे, त्यानंतर प्रत्येक सब्जेक्टसाठी लॅबसाठी वर्कशॉपसाठी हे मार्कांचं वेटेज किती असतं, त्यानंतर तुम्ही कुठले बुक पब्लिकेशन ई बुक्स यूट्यूब चॅनल या सब्जेक्टचा स्टडी करण्यासाठी तुम्ही वापरू शकता। फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचा सिलेबस हा ब्रँच वाईज नसतो, सगळ्या ब्रँचेससाठी कॉमन असतो। जसं तुम्ही सिव्हिल ब्रँचचे असाल, मेकॅनिकलचे असाल, आयटीचे असाल, कॉम्प्युटरचे असाल, ENTCचे असाल, केमिकलचे असाल, तरी पण फर्स्ट इयरला तुम्हाला बेसिक सगळ्या ज्या गोष्टी आहेत कॉमन त्या सगळ्यांना सेम शिकावं लागतात। सब्जेक्ट पण सेम असतात, मार्क्स पण सगळ्यांना सेम असतात। जसं तुम्ही कॉम्प्युटर ब्रँचचे असले तरी तुम्हाला सिव्हिल किंवा ग्राफिक्सचे प्रॅक्टिकल करावं लागतात। तुम्ही मेकॅनिकलचे जरी असले तुम्हाला प्रोग्रामिंग रिलेटेड ज्या लँग्वेजेस आहेत त्यातली बेसिक एक जी लँग्वेज आहे ती तुम्हाला ॲटलिस्ट एक लँग्वेज तरी तुम्हाला शिकावी लागते। आता या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करण्यासाठी मी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचं जे डॉक्युमेंट आहे सिलेबस डॉक्युमेंट ते रेफर करतोय। आता तुम्ही दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये जर असाल तर तुम्ही आ सेम डॉक्युमेंट त्या युनिव्हर्सिटीचं पण त्या युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरनं तुम्ही डाउनलोड करू शकता। ते डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला सगळ्या सब्जेक्टबद्दल सगळी डिटेल मिळेल। आता ते डिटेल्स बघायचे कसे, प्रत्येक सब्जेक्टचे डिटेल्स बघायचे कसे, त्यानंतर या डॉक्युमेंटमध्ये काय असतं, तर मी रेफरन्स तुम्हाला जे सांगतोय सिमिलर स्टेप्स तुम्ही तुमच्या युनिव्हर्सिटीसाठी पण करू शकता। तर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी याचं हे डॉक्युमेंट आहे आणि हे मी त्यांच्या वेबसाईट्सवरनं डाउनलोड केलं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता फर्स्ट इयर इंजिनिअरिंग 2024 पॅटर्न म्हणजे हे या वर्षीचं साठीचं डॉक्युमेंट आहे। याच्यामध्ये इथे जे डिटेल आहे सध्याचं जे सेमिस्टर आहे ते सेमिस्टर 1चे डिटेल इथे तुम्हाला दिलेले आहेत। तर इथे कोर्स नेममध्ये जे असतात ते तुम्हाला तिथे तुमचे सब्जेक्ट दिलेले असतात। या सब्जेक्टचे तुम्हाला लॅब किंवा थेरी ट्युटोरियल प्रॅक्टिकल हे तुम्हाला होतात आणि या प्रत्येक सब्जेक्टसाठी काही युनिक कोड दिलेले असतात। तर लेफ्ट साईडच्या कॉलममध्ये तुम्ही त्या सब्जेक्टचे पर्टिक्युलर इथे कोड बघू शकता। आता हा जो सब्जेक्ट आहे याच्यासाठी तुम्हाला थेरी होणार आहे, ट्युटोरियल होणार आहे, प्रॅक्टिकल होणार आहे। तर कॉलेजनी किती तास लेक्चर किंवा प्रॅक्टिकल हे एका आठवड्यामध्ये घेतलं पाहिजे त्याची डिटेल तुम्हाला या टीचिंग स्कीममध्ये तुम्हाला दिसेल। जसं जो कोर्स आहे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 यासाठी कॉलेज जे आहे मिनिमम 3 तासाचं लेक्चर एका आठवड्यामध्ये कॉलेजने घेतलं पाहिजे। त्यानंतर इंजिनिअरिंग फिजिक्स इंजिनिअरिंग केमिस्ट्री यामध्ये 3 तासाचं लेक्चर कॉलेजने घेतलं पाहिजे आणि यासाठी 2 तासाचं प्रॅक्टिकल पण इथे मेन्शन केलेलं आहे। त्यानंतर बेसिक इलेक्ट्रॉनिक्स अँड इंजिनिअरिंग और बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग यामध्ये 2 तासाचं थेरी 2 तासाचं प्रॅक्टिकल आहे। त्यानंतर इंजिनिअरिंग ग्राफिक्स इंजिनिअरिंग मेकॅनिक 2 तास थेरी 2 तास प्रॅक्टिकल। त्यानंतर फंडामेंटल ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज आता हा प्रोग्रामिंग रिलेटेड सब्जेक्ट आहे, याच्यामध्ये मग तुम्हाला 2 तास थेरी आणि 2 तास प्रॅक्टिकल आहे। तर हे झाले आपले 5 थेरीचे सब्जेक्ट ज्याचे युनिव्हर्सिटीला तुम्हाला थेरीचे पेपर्स तुम्हाला द्यावे लागतात। याची एक्झाम स्कीम जी आहे त्यामध्ये CC म्हणजे मिड सेमिस्टर कॉलेजमध्ये एक मिड सेमिस्टर म्हणजे एक छोटी एक्झाम कंडक्ट केली जाते आणि त्याचं जे वेटेज आहे ते 30 मार्काचे कॉलेजला या सब्जेक्टसाठी एक्झाम घ्यावी लागते। त्यानंतर एंड सेमिस्टर म्हणजे सेमिस्टर समच्या अगोदर युनिव्हर्सिटी जे एक्झाम कंडक्ट करते त्याचं जे वेटेज आहे हे 70 मार्क्स आहे। टर्म वर्क म्हणजे तुम्हाला या सब्जेक्ट रिलेटेड काही असाइनमेंट दिले जातात, त्या असाइनमेंट्स तुम्हाला लिहायचे असतात, ते कम्प्लीट करायचे असतात, त्याचे जे मार्क्स आहे ते 25 आहे। आता या सब्जेक्टसाठी ना प्रॅक्टिकल ओरल हे युनिव्हर्सिटी कंडक्ट करत नाही, त्यामुळे हे सध्या डॅश केलेत। पण तुम्ही जसं सेकंड इयर थर्ड इयरला असाल तर काही प्रॅक्टिकल ओरल जे एक्झाम आहेत ना हे युनिव्हर्सिटीकडनं कंडक्ट केले जातात। बाहेरच्या कॉलेजचे दुसऱ्या कॉलेजचे किंवा इंडस्ट्रीमधनं एक्सपर्ट्स येऊन तुमचे प्रॅक्टिकल ओरल घेतात, तर त्यावेळी तुम्हाला त्याचं किती वेटेज आहे ते इथे दिसेल। त्यानंतर क्रेडिट्स प्रत्येक सब्जेक्टसाठी तुम्हाला काही क्रेडिट दिले जातात। तर क्रेडिट्स म्हणजे काय आहे तर याची सगळी डिटेल आपण पुढे बघणार आहोत। त्यानंतर प्रॅक्टिकल जे आहे ते मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस वर्कशॉप और डिझाईन थिंकिंग आयडिया ठीक आहे, याचं 2 तासाचं प्रॅक्टिकल झालं पाहिजे। त्यानंतर कम्युनिकेशन स्किल यासाठी 2 तासचं ट्युटोरियल आहे आणि को करिक्युलर कोर्सेससाठी 4 तासाचं प्रॅक्टिकल झालं पाहिजे। त्यामध्ये तुम्ही बघू शकता की टोटल 12 + 3 + 14 एवढ्या तासाचं मिनिमम एका वीकमध्ये तुमचे सेशन्स सगळे झाले पाहिजे। तर हे मिनिमम सेशन सांगितलेले आहे, याच्यापेक्षा कॉलेज याच्यामध्ये थोडेफार चेंजेस पण करू शकतं आणि प्रत्येक आता जर फर्स्ट इयर जर कन्सिडर केलं तर ऑलरेडी 2 महिने संपून गेलेले आहेत आणि आता इंजिनिअरिंग कॉलेज हे सप्टेंबरमध्ये चालू होत आहे फर्स्ट इयरचे। तर सिलेबस कव्हर करण्यासाठी कॉलेज काय करतं हे नंबर ऑफ क्लासेस न वाढवतं का, कारण ते इंजिनिअरिंगचं जेवढा सिलेबस मेन्शन आहे ना तो त्यांना कव्हर करता यावा। तर हे फक्त इथे मिनिमम क्रायटेरिया दिले आहे, याच्यापेक्षा जास्त लेक्चर्स कॉलेज घेऊ शकतं। पण एक्झाम स्कीम जी आहे एक्झाम स्कीमचा जो पॅटर्न आहे हा कॉलेजला अशा पद्धतीने युनिव्हर्सिटीने जसं मेन्शन केलं आहे तशा पद्धतीने त्यांना फॉलो करावा लागतो। यापेक्षा कॉलेजच्या हातामध्ये जेवढे एक्झाम्स आहेत त्यामध्ये ते एक्झाम्स ते वाढू शकतात, पण युनिव्हर्सिटीचे जे एक्झाम्स आहेत ते ॲज इट इज असेच राहणार आहे। हे झालं फर्स्ट सेमिस्टरचं। आता आपण बघूया सेकंड सेमिस्टरचा पॅटर्न। तिथे तुम्ही बघू शकता हे आहे सेमिस्टर 2 फर्स्ट इयर, याच्यामध्ये सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 2, फर्स्ट सेमिस्टरला होता मॅथमॅटिक्स 1। आता यामध्ये वेगवेगळे मॅथमॅटिक्स आहेत, मॅथ्स 1 मॅथ्स 2 मॅथ्स 3 मॅथ्स 4 मॅथ्स 5 पर्यंत, काही मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये मॅथ्स 5 पर्यंत पण गेले, पुणे युनिव्हर्सिटीमध्ये मॅथ्स 3 पर्यंत आहे आणि प्रत्येक मॅथमॅटिक्स आहे ना हे एका सेमिस्टरला एक मॅथमॅटिक्स तुम्हाला स्टडी करावं लागतं। आता हा मॅथमॅटिक्सचा सब्जेक्ट, त्यानंतर केमिस्ट्री फिजिक्स आहे, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स
मेकॅनिक्स, ग्राफिक्स, प्रोग्रामिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग. त्यानंतर लॅब्सचं डिटेल तुम्ही इथे बघू शकता. मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस वर्कशॉप, डिझाईन थिंकिंग, आयडिया लॅब, इंडियन नॉलेज सिस्टम. त्यानंतर को करिक्युलर कोर्सेस. हा आहे सेकंड सेमिस्टरचा पॅटर्न. तर तुम्ही आता सध्या फर्स्ट सेमिस्टरला असाल तर फर्स्ट सेमिस्टरवरतीच फोकस करा. सेकंड सेमिस्टरला असेल तर सेकंड सेमिस्टरवरती तेवढं तुम्ही फोकस करा. इथे सगळं इंडेक्स दिलेलं आहे. त्यानंतर प्रोग्राम आउटकम, हे सगळे सब्जेक्ट किंवा प्रॅक्टिकल यामधनं गो थ्रू झाल्यानंतर तुम्हाला त्याचे बेनिफिट्स काय मिळणार आहे ते तुम्हाला इथे सगळे मेन्शन केलेले आहेत. त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीच्या मार्कशीटवरती किंवा त्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये बऱ्याच ठिकाणी ना ॲब्रिव्हिएशन्स म्हणजे शॉर्ट फॉर्म वापरले जातात. हे शॉर्ट फॉर्म्स तुम्ही माहिती असू द्या. जसं CO म्हणजे कोर्स आउटकम आहे. त्याच्यानंतर INT हे इंटर्नशिपसाठी वापरलं जातं. त्यानंतर ऑन जॉब ट्रेनिंगसाठी OJT वापरलं जातं. ओपन इलेक्टिव्हसाठी OE आहे. प्रॅक्टिकलसाठी PR हा शॉर्ट फॉर्म वापरतात. प्रोजेक्टसाठी PRJ हा शॉर्ट फॉर्म आहे. आता थेरीसाठी TH हा शॉर्ट फॉर्म वापरला जातो. TU हा ट्युटोरियलसाठी वापरला जातो. आता हे शॉर्ट फॉर्म तुमची जे मार्कशीट येते तर तिथे पण बऱ्याच वेळा शॉर्ट फॉर्म्स मेन्शन केले असतात आणि आपल्याला त्याचा शॉर्ट फॉर्मचा मिनिंग माहिती नसतो. तर हे तुम्ही डॉक्युमेंट आहे ना, तुम्हाला शॉर्ट फॉर्म समजण्यासाठी तुम्ही हे वाला पर्टिक्युलर पेज तुम्ही रेफर करू शकता. त्यानंतर एक्झाम स्कीमसाठी युनिव्हर्सिटीने काही डिटेल तुम्हाला दिलेले आहेत. जसं CCEसाठी जे आहे त्यामध्ये तुम्ही युनिट टेस्ट तुमची 12 मार्काची होणार. त्यामध्ये युनिट 1, युनिट 2 आणि प्रत्येक युनिट हा 6 मार्काचा एक युनिट असू शकतो. त्यानंतर असाइनमेंट्स आणि केस स्टडी जे आहे त्याला 12 मार्क्स दिलेले आहेत, युनिट 3 आणि युनिट 4. त्यानंतर मध्ये जर सेमिनार असेल, ओपन बुक टेस्ट असेल, क्विज असेल त्यासाठी 6 मार्कांनी हे युनिट 5 वरती कंडक्ट करू शकता कॉलेज. आता याच्यामध्ये जे ओपन बुक टेस्ट आहे, ओपन बुक टेस्ट म्हणजे तुम्हाला वाटेल की ओपन बुक टेस्ट म्हणजे खूप इझी गोष्ट झाली, आपण इझिली पास हो. तर ओपन बुक टेस्ट हे वाटतं तसं इझी नाही आहे. कारण जे क्वेश्चन ओपन बुक ज्यावेळी टेस्ट कॉलेज कंडक्ट करतं तर त्यावेळी एक प्रॉब्लेम्स असे दिले जातात जे बुक्समध्ये तुम्हाला इझिली मिळणार नाही. डेफिनेशन तुम्ही बुक्समधून लिहू शकतात, पण प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचे असेल तर तुम्हाला फक्त फॉर्म्युलेज बुक्समध्ये मिळतील. आणि तुमच्या जर लॉजिक क्लिअर असेल, तुमचं अंडरस्टँडिंग क्लिअर असेल तरच तुम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. आता युनिट टेस्टचा फॉर्मॅट काय असतो तो इथे मेन्शन केलेला आहे. त्याच्यानंतरून ओपन बुक टेस्टचा फॉर्मॅट, क्विजचा फॉर्मॅट हे सगळं तुम्हाला या डॉक्युमेंटमध्ये मिळेल. आता काही गाईडलाईन दिलेली आहे की टर्म वर्क आपण जे 25 मार्क्स काही सब्जेक्टसाठी दिलेले आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय करायचं असतं, त्याचं ओव्हरव्ह्यू, जर्नल जे आपण जे जर्नल लिहितो म्हणजे पेजेसवरती आपल्याला त्या गोष्टी लिहाव्या लागतात. प्रॅक्टिकल असाइनमेंट्स काय असतं तर त्याचे सगळे डिटेल्स तुम्हाला इथे दिले. त्याचं मार्किंगचा जो इव्हॅल्युएशनचा जो क्रायटेरिया तो इथे मेन्शन केलेला आहे. त्याच्यानंतर ट्युटोरियल सेशन जे कॉलेजमध्ये होतं तर ते ट्युटोरियल सेशनचं फॉर्मॅट कसं असतो, प्रिपरेशन, स्ट्रक्चरल ट्युटोरियल, त्याचे डिटेल्स तुम्हाला इथे मिळतील. मी हे सगळं डॉक्युमेंट जर गो थ्रू केलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. तो शॉर्ट फॉर्म करण्यासाठी मी फक्त जेवढ्या त्यातल्या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, जेवढ्या गोष्टी तुम्ही फोकस केला तरी सफिशियंट आहे, तेवढ्याच गोष्टी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. आता गाईडलाईन फॉर स्टुडंट इंडक्शन प्रोग्राम हे पण फर्स्ट इयरसाठी कॉलेजने मेन्शन केलेलं आहे. इंडक्शन प्रोग्राम म्हणजे कॉलेज ज्यावेळी चालू होतं, फर्स्ट सेमिस्टर जेव्हा चालू होतं किंवा सेकंड सेमिस्टर जेव्हा चालू होतं तर युनिव्हर्सिटीने ऑलरेडी डिसाईड करून ठेवलेलं आहे की तुम्ही इंडक्शन प्रोग्राम कंडक्ट करा. आता हे प्रोग्राम कशासाठी कंडक्ट करायचे तर आपण हे थोडंसं वाचूया. वेन फर्स्ट इयर इंजिनिअरिंग स्टुडंट एंटर द इन्स्टिट्यूशन दे कम विथ अ डायव्हर्स थॉट बॅकग्राऊंड प्रिपरेशन. इट इज इम्पॉर्टंट टू हेल्प देम ऍडजस्ट टू न्यू एन्व्हायरमेंट. तुम्ही नवीन एन्व्हायरमेंटमध्ये ऍडजस्ट व्हावं हा मेन इंडक्शनचा प्रोग्रामचा पर्पज असतो आणि मेन ऑब्जेक्टिव्ह आहे की तुम्हाला कम्फर्टेबल फील व्हावं नवीन एन्व्हायरमेंटमध्ये. इन्क्लूड देम इन इथोज अँड कल्चरल ऑफ इन्स्टिट्यूशन, हेल्प देम टू बिल्ड देअर बॉन्ड्स विथ स्टुडंट्स अँड फॅकल्टी मेंबर्स अँड एक्सपोज देम टू ए सेन्स ऑफ लार्ज पर्पज अँड सेल्फ एक्सप्लोरेशन. इंडक्शन प्रोग्राम कॅन बी प्रेफरली ऑफ 3 weeks. आता इथे ड्युरेशन दिलेलं आहे की इंडक्शन प्रोग्राम काही युनिव्हर्सिटी जे आहेत ते 2 weeks कंडक्ट करू शकतात, 3 weeks कंडक्ट करू शकतात. आणि या इंडक्शन प्रोग्राममध्ये कुठल्या गोष्टी कॉलेज घेऊ शकतं तर त्याचे जे डिटेल्स आहे, फिजिकल ऍक्टिव्हिटी, क्रिएटिव्ह आर्ट्स, मेंटोरिंग, युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज, फॅमिलिअरायझेशन ऑफ कॉलेज डिपार्टमेंट ब्रांचेस, त्या सगळ्या गोष्टी इथे मेन्शन केलेल्या आहेत. तर ऑलरेडी मी याच्यावरती इंडक्शन प्रोग्रामवरती एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला इथे मिळून जाईल किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण मिळेल. तर त्या व्हिडिओमध्ये इंडक्शन प्रोग्रामबद्दलचे सगळे डिटेल्स कव्हर केलेले आहेत, तो तुम्ही बघू शकता. त्यानंतर सेमिस्टर 1 मध्ये जे सब्जेक्टचे पॅटर्न्स असतात ते तुम्हाला इथे दिसेल. आता सगळ्यात पहिला जो सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट आहे. आता याच्यामध्ये जे थेरीसाठी घेतले जातात तर 3 तासाचं पर वीकमध्ये सेशन कॉलेजला घ्यावं लागतं आणि ट्युटोरियल जे आहे हे 1 तास तुम्हाला प्रत्येक वीकला त्याला द्यावं लागतं. त्याला क्रेडिटचे किती दिलेले आहेत 3+01 असं हे याला क्रेडिट आहे. एक्झाम जी आहे तुम्हाला मिड सेम जी आहे ती 30 मार्काची द्यावी लागणार आहे. त्यानंतर एंड सेमिस्टर जे युनिव्हर्सिटी कंडक्ट करते ते 70 मार्क्सचे आणि टर्मवर तुम्हाला जे असाइनमेंट्स असतात ते 25 मार्क्स तुम्हाला इथे दिले जातात. आता प्री रिक्विजिट म्हणजे हा सब्जेक्ट शिकण्यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे तर तुम्हाला डिफरन्सिएशन, इंटिग्रेशन, मॅक्सिमम, मिनिमम, मॅट्रिसेस, डिटर्मिनंट्स या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्री रिक्विजिट या सेक्शनमध्ये मिळेल. ऑब्जेक्टिव्ह काय आहे, हा सब्जेक्ट शिकण्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर ते तुम्हाला कोर्स ऑब्जेक्टिव्हमध्ये मिळेल. त्यानंतर कोर्स आउटकम, हा कोर्स शिकल्यानंतर तुम्ही काय कॅपेबल होता त्या सगळ्या गोष्टी ह्या कोर्स आउटकम्समध्ये मिळतील. आता या सब्जेक्टमध्ये काय काय डिटेल आहे युनिट वाईज, युनिट म्हणजे चॅप्टर्स. युनिट फर्स्टमध्ये हे सगळे टॉपिक्स असणार आहे, युनिट 2 मध्ये हे सगळे टॉपिक्स असणार आहे. युनिट 1 कव्हर करण्यासाठी 8 तासाचा टायमिंग तुम्हाला दिलेला आहे. 8 तासामध्ये हा युनिट 1 तुमचा कव्हर झाला पाहिजे. तर
तुम्ही इथे बघू शकता हे 5 युनिट्स आहे आणि प्रत्येक युनिटला 8 तासाचं ही युनिव्हर्सिटीने डिसाईड केलं आहे. आता ही युनिट शिकण्यासाठी तुम्ही बुक्स कुठले रेफर केले पाहिजे, तर युनिव्हर्सिटीने ऑलरेडी काही टेक्स्टबुक तुम्हाला रेफर केलेले जे तुम्ही रेग्युलर वापरले पाहिजे. त्यानंतर काही कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी तुम्ही रेफरन्स बुक वापरू शकता. रेफरन्स बुक हे तुम्हाला सगळं पूर्णचे पूर्ण बुक रेफर करण्याची गरज नाही. त्यामधला एखादा टॉपिक फक्त इन डेप्थ जर तुम्हाला जाऊन शिकायचं असेल तर त्यासाठी फक्त तेवढा टॉपिक पुरता तेवढा रेफरन्स बुक तुम्हाला यूज करायचा असतो. तर रेफरन्स बुक पण युनिव्हर्सिटीने मेन्शन केलेले आहे. काही यूट्यूब लिंक्स जिथे तुम्ही व्हिडिओ बघून पण हे चॅप्टर जे आहे ते शिकू शकता, तर त्याची युनिव्हर्सिटीने यूट्यूबची लिंक्स पण इथे मेन्शन केलेली आहे. आणि टर्म वर्क जे तुम्हाला कंप्लीट करायचे असतात तर त्याचे जे असाइनमेंट्स आहेत त्याचं काय काय करावं लागतं तर त्याचे डिटेल पण तुम्हाला इथे मिळतील. आता बुक्स कुठले रेफर करायचे प्रत्येक सब्जेक्टसाठी याच्यासाठी पण मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे. त्या व्हिडिओमध्ये बुक्स कधी परचेस करायचे, कुठले पब्लिकेशन्स तुम्ही रेफर करायचे, त्यानंतर बुक्स परचेस करताना तुम्ही कुठल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे याच्यासाठी मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक पण तुम्हाला इथे मिळून जाईल आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण मी ती लिंक ॲड करेल. त्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग फिजिक्स. त्यासाठी पण तुम्ही बघू शकता 3 तासाचं थिअरी, 2 तासाचं प्रॅक्टिकल पर वीक. त्यानंतर मिड सेम पण 30 मार्क्स, एंड सेमिस्टर जे आहे युनिव्हर्सिटी कंडक्ट करणारी 70 मार्क्स आणि टर्म वर्क हे 25 आहे. त्यानंतर कोर्सचे आउटकम, कोर्स ऑब्जेक्टिव्ह, प्री रिक्विजिट हे ॲज इट इज. त्यानंतर युनिट 1 मध्ये कुठले टॉपिक्स आहे, युनिट 2, युनिट 3, युनिट 5. ओके. आणि यामध्ये फिजिक्समध्ये काही लिस्ट ऑफ लॅबोरेटरीज तुम्हाला द्यावे लागतात. तर यामध्ये युनिव्हर्सिटीने तुम्हाला लिस्ट दिली आहे. तुम्हाला 12 लॅब ज्या आहेत ह्या युनिव्हर्सिटीने डिसाईड करून दिलेल्या आहेत. त्यातल्या कुठल्याही 8 लॅब्स ज्या आहेत ना तुमचं कॉलेज डिसाईड करू शकतं की कुठल्या मिनिमम 8 लॅब्स त्यांना घ्यायच्या आहेत. त्यासाठी परत टेक्स्टबुक, रेफरन्स बुक, ई बुक्स. आता ई बुक्स आहे ना हे PDF फॉर्मॅटमध्ये असतात किंवा डायरेक्टली त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही रेफर करू शकता. तर त्या बुक्सचे रेफरन्सेस पण तुम्हाला या ई बुक्सच्या सेक्शनमध्ये मिळून जातील. नेक्स्ट आहे इंजिनिअरिंग केमिस्ट्री. तर मार्किंग स्कीम, प्री रिक्विजिट हे सगळं सेमच आहे. युनिट 1, 2, 5 पर्यंत सगळे डिटेल्स तुम्हाला मिळतील. तर यासाठी लॅबोरेटरी पण आहे. यातले पण एनी 8 एक्सपेरिमेंट्स फ्रॉम दी बिलो लिस्ट तुमचे कॉलेज हे तुम्हाला तुमच्याकडनं करून घेईल. त्यानंतर टेक्स्टबुक, रेफरन्स, ई बुक याचे सगळे तुम्हाला डिटेल मिळतील. त्यानंतर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्सचा सब्जेक्ट आहे. आता मी हे सब्जेक्ट सगळे स्किप करतो. तुम्ही या डॉक्युमेंट जे आहेत ना हे तुम्ही गो थ्रू करू शकता आणि यामधून तुम्हाला सगळे डिटेल्स तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर फंडामेंटल ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज. आता हा प्रोग्रामिंग रिलेटेड सब्जेक्ट आहे आणि याच्यामध्ये जे थिअरी आहे 2 तासाचं पर वीक आणि प्रॅक्टिकल जे आहे 2 तासाचं पर वीक. त्याला क्रेडिट 2+1 असं आहे. त्यानंतर CCE 30 मार्क्स, एंड सेमिस्टर 70 आणि टर्म वर्क 25 आहे. त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये बेसिक्स ऑफ कॉम्प्युटर आणि बेसिक मॅथमॅटिक्स तुम्हाला यायला हवं, जेणेकरून हा तुम्हाला सब्जेक्ट त्यानंतर जर येत असेल तर तुम्हाला सोपा जाईल. आता इथे कोर्स ऑब्जेक्टिव्हमध्ये जर बघितलं तर टू अंडरस्टँड फंडामेंटल कन्सेप्ट ऑफ सी प्रोग्रामिंग लँग्वेज. म्हणजे सी प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्हाला ऑलरेडी युनिव्हर्सिटीने सांगितलं की सी प्रोग्रामिंग लँग्वेज इयर फर्स्ट सेमिस्टरमध्ये तुम्ही शिकलं पाहिजे. त्यानंतर ऑपरेटर्स आणि एक्सप्रेशन्स कसे वापरायचे, हाऊ टू अप्लाय कंट्रोल फ्लो स्टेटमेंट्स इन सी लँग्वेज हे तुम्हाला आले पाहिजे. ॲरे, कॅरेक्टर, स्ट्रिंग सी प्रोग्रामिंग मधलं. त्यानंतर युनिट 1, युनिट 2, 5 युनिट्स पर्यंत डिटेल दिले आहेत. आता यामध्ये लॅब्समध्ये ना कुठले लॅब तुम्हाला घ्यायचे आहेत तर एनी 6 to 8 लॅबोरेटरी असाइनमेंट्स ऑफ द गिवन लिस्ट म्हणजे टोटल 10 दिलेले आहेत. त्यातल्या 6 to 8 कॉलेज कुठल्याही लॅब्स तुमच्याकडनं करून घेऊ शकता. याच्यासोबत तुम्हाला एक मिनी प्रोजेक्ट करायचा आहे. मिनी प्रोजेक्ट म्हणजे तुम्ही जी लँग्वेज शिकली आहे त्याच्यावरती तुम्हाला एखादा छोटंसं ॲप्लिकेशन बनवून ते त्याचा रिपोर्ट तुम्हाला बनवावा लागतो. तर कुठले मिनी प्रोजेक्ट तुम्ही करू शकता त्याची लिस्ट पण युनिव्हर्सिटीने इथे दिलेली आहे. नेक्स्ट आहे मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस वर्कशॉप. मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस वर्कशॉपमध्ये फक्त टर्म वर्क आहे, याला थिअरी सब्जेक्ट नाही आहे. प्रॅक्टिकल जे आहे 2 तासाचं पर वीक तुम्हाला करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला तुम्ही काय काय केलं पाहिजे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. कटिंग, शेअरिंग, बेंडिंग, त्यानंतर वेल्डिंग, रिव्हर्टिंग, फायलिंग आणि ड्रिलिंग. त्यातल्या कुठल्याही ऍक्टिव्हिटीज कॉलेज प्लॅन करू शकतं. आता यासाठी बुक्स, रेफरन्स बुक यूज करण्याची गरज नाही कारण हे फक्त टर्म वर्क आहे. तुम्हाला जेवढ्या असाइनमेंट्स आहेत ना तेवढ्याच किंवा जॉब्स आहेत ते तुम्हाला बनवून द्यावे लागतात. त्यानंतर डिझाईन थिंकिंग अँड आयडिया लॅब आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रोफेशनल कम्युनिकेशन स्किल. त्याला टर्म वर्कचे मार्क जे आहे 25 आहे आणि मिनिमम 2 तासाचं पर वीक हे सेशन कॉलेज कंडक्ट करतं. आता याच्यामध्ये तुम्हाला काय प्री रिक्विजिट 12th इंग्लिश, बेसिक नॉलेज ऑफ लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग हे LSRW जे स्किल असतात ते तुम्हाला यायला हवे. यामध्ये तुम्हाला काही लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट असाइनमेंट पण दिलेले आहेत. जसं तुम्हाला एक स्पीच किंवा सेमिनार प्रेझेंटेशन तुम्हाला द्यावं लागतं. त्यानंतर ऑब्झर्वेशन ऑफ रेकॉर्डेड सेमिनार. तुमचा जो सेमिनार असतो तो रेकॉर्ड केला जातो आणि तुम्हाला सजेस्ट केलं जातं की तुम्ही तो एखादा सेशन जो आहे तो कशा पद्धतीने तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. त्यानंतर टेक्निकल रिपोर्ट रायटिंग अँड प्रेझेंटेशन. टेक्निकल रिपोर्ट म्हणजे काय असतं हे सगळं तुम्हाला कॉलेज तुम्हाला त्याचे डिटेल देईल. रोल प्लेज म्हणजे तुम्हाला एखादं ऍक्ट परफॉर्म करावं लागतं. ते इंडिव्हिज्युअल असू शकतं तुम्हाला ग्रुप मिळून ते तुम्ही सगळ्यांसमोर परफॉर्म करू शकता. त्यानंतर इंटरव्ह्यू सिम्युलेशन म्हणजे फायनल इयरला आपले जसे इंटरव्ह्यू होतात तर तशाची प्रॅक्टिस करण्यासाठी फर्स्ट इयर पासून इंटरव्ह्यू सारखं एन्व्हायरमेंट तयार केलं जातं. त्याला सिम्युलेशन्स असं म्हणतात. तर तुमचे जे स्टाफ असतो त्याचं इंटरव्ह्यू पॅनल सारखं काम करतात. ते तुम्हाला क्वेश्चन विचारतात. आता फायनल इयरला त्यांचं माहिती आहे प्रोग्रामिंग रिलेटेड किंवा मग बेसिक तुमच्या एज्युकेशन रिलेटेड गोष्टी तुम्हाला विचारू शकतात. पण फर्स्ट इयरला तसं विचारू शकतात का नाही तर क्वेश्चन्स वेगळे राहतील पण तशा पद्धतीचं एक एन्व्हायरमेंट क्रिएट केलं जातं.
जेणेकरून तुम्हाला हॅबिट होईल की इंटरव्ह्यूमध्ये कशा पद्धतीने आपल्याला आन्सर्स द्यावे लागतात. त्यानंतर रीडिंग अँड लिसनिंग कम्प्रेहेन्सेशन. त्यानंतर ग्रुप डिस्कशनमध्ये तुम्हाला एक टॉपिक दिला जातो, 4 ते 5 मुलांचा एक ग्रुप क्रिएट केला जातो आणि त्या ग्रुपमध्ये तुम्हाला त्या टॉपिकवरती तुम्हाला प्लस पॉईंट, मायनस पॉईंट किंवा तुमचे थॉट्स तुम्हाला सांगायचे असतात. त्यानंतर रिझ्युमे कसा बनवायचा त्याबद्दल तुम्हाला गायडन्स दिलं जातं. त्यानंतर बिझनेस करस्पॉन्डन्स, क्रॉस कल्चरल कम्युनिकेशन, सिच्युएशनल रायटिंग, शॉर्ट ॲनालिसिस म्हणजे तुमची स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटीज, थ्रेट्स काय आहेत ना, हे सगळं तुम्ही शॉर्ट ॲनालिसिसमध्ये करू शकता. त्यानंतर पब्लिक स्पीकिंग एक्सरसाइज म्हणजे तुमच्या क्लासरूम समोर तुम्हाला एखाद्या टॉपिकवरती तुम्हाला तो प्रेझेंट करायचा आहे, तर ते सगळं पब्लिक स्पीकिंग एक्सरसाइजेसमध्ये येतं. ग्रीटिंग्स फॉर डिफरंट ओकेजन अँड पार्टिसिपेट इन्स्टिट्यूट नॅशनल लेवल कॉम्पिटिशन्स. तर ह्या सगळा जो पार्ट आहे हा आपल्या कम्युनिकेशनच्या याच्यामध्ये येतो. त्यानंतर को करिक्युलर कोर्स, यासाठी पण टर्म जो आहे हा 25 मार्क्सचा दिला. तर को करिक्युलरमध्ये कुठल्या गोष्टी येतात, जसं हेल्थ अँड वेलनेस, योगा, एज्युकेशन, मेडिटेशन, डान्सिंग, कल्चरल ॲक्टिव्हिटीज, बेसिक ऑफ म्युझिक कंपोजिशन, फिजिकल फिटनेस, व्हिज्युअल आर्ट्स, पेंटिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, आर्ट ऑफ शॉर्ट फिल्म मेकिंग अँड सिनेमॅटोग्राफी. आता यातलं कुठलं प्लॅन करायचं हे कम्प्लिटली कॉलेजवरती डिपेंड आहे. कॉलेजची जशी रिक्वायरमेंट असेल किंवा कॉलेजला जशा पद्धतीचा स्टाफ अवेलेबल असेल आणि ते ज्याच्यामध्ये एक्सपर्ट्स असेल ना, तर कॉलेज यापैकी कुठली को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज प्लॅन करू शकतो. आता हे झालं फर्स्ट सेमिस्टरप्रमाणे. जसं मी तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरचा एक्सप्लेन केलं तसंच सेकंड सेमिस्टरचं आहे. तर मी हे या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन नाही करत आहे, पण तुम्ही हे डॉक्युमेंटची जी लिंक आहे मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देतोय. ती व्हिडिओ जर तुम्ही पुणे युनिव्हर्सिटीचे असाल तर तुम्ही ती लिंकवरनं तुम्ही PDF डाउनलोड करू शकता, किंवा तुम्ही दुसऱ्या युनिव्हर्सिटीचे असाल तर तुमची जी युनिव्हर्सिटी आहे त्याला त्या युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करा आणि तिथनं हे डॉक्युमेंट डाउनलोड करा. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला पण हिट करून ठेवा, जेणेकरून माझ्याकडून येणारे सगळे अपडेट्सचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. माझ्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. माझ्या व्हॉट्सअप चॅनल जॉईन करून ठेवा. माझे अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअपवरती पण मिळतील. तुमचं इंजिनिअरिंग चालू असताना जर तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल, जसं सब्जेक्ट क्लिअर होत नाही आहे किंवा स्टडीचं कळत नाही आहे आणि तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग जर माझ्याकडनं हवी असेल तर मी माझा नंबर इथे देतो. या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता.